लोड शेडिंग आणि विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांचे होणारे हाल, शेतकऱ्यांचं नुकसान हे सर्वश्रुत आहे. पण शेतकऱ्यांचा हा त्रास, नुकसान राज्याच्या पाणी पुरवठा मंत्र्यांना किरकोळ वाटतं काय, असा सवाल उपस्थित होतोय. आणि त्याला कारणीभूत ठरलंय गुलाबराव पाटील यांचं एक विधान. गुलाबरावांनी शेतकऱ्यांची काळजी घेण्याऐवजी उद्योजकांची बाजू घेतल्यानं नवा वाद निर्माण झालाय. पाहूयात. आमची हात जोडून विनंती, एक वेळेस थोडासा शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर आम्ही सहन करू, पण आमच्या उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, एवढीच आमची हात जोडून विनंती आहे. महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचं हे विधान. शेतकऱ्यांना विजेचा त्रास झाला तर चालेल, पण उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, असं धक्कादायक विधान गुलाबराव पाटलांनी केलंय. त्यामुळे स्वतः शेतकरी म्हणणारे गुलाबराव यांना शेतकऱ्यांचा त्रास कळतो की नाही असा सवाल उपस्थित झालाय. जळगावच्या चिंचोलीमध्ये वीज उपकेंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटलांनी वीज पुरवठ्याबाबत हे विधान केलंय. मात्र यावेळी गुलाबराव पाटलांनी शेतकऱ्यांसाठी नाही तर उद्योजकांच्या सुरळीत वीज पुरवठ्यासाठी हात जोडून विनंती केल्यानं सारेच आश्चर्यचकित झाले. आमची एवढीच विनंती आहे की एक वेळेस आम्ही शेतकरी सहन करून घेऊ, पण उद्योजकाला फार त्रास होतो. कारण की उद्योजकाला मजुराला पैसे द्यायचे, जे लाईट गेली तर असं म्हणता येत नाही की तुला मी पैसे देणार नाही. तो लॉस होतो, त्याच्या प्रोडक्शनवर लॉस होतो. आणि दुसरा नवीन येणारा उद्योग काय म्हणतो की जाऊ द्या साला, इथं लाईटच मिळत नाही तर कशाला उद्योग टाकायचा. आमची हात जोडून विनंती, एक वेळेस थोडासा शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर आम्ही सहन करू, पण आमच्या उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, एवढीच आमची हात जोडून विनंती आहे. गुलाबराव पाटलांच्या या विधानावर विरोधकांनी जोरदार निशाणा साधायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी गुलाबराव पाटलांवर टीका केली आहे. निवडणुकीवेळी जय जवान जय किसानचा नारा दिला, मात्र निवडणुकीनंतर जय उद्योजकचा नारा देत आहे. गुलाबरावांचं हे वक्तव्य अत्यंत असंवेदनशील असल्याचं रोहिणी खडसेंनी म्हटलंय. फक्त महायुतीतल्या एका मंत्र्याचं वक्तव्य नाही, तर महायुती सरकारचं शेतकऱ्यांप्रती असलेलं असंवेदनशीलता दर्शवतं. हे वक्तव्य शेतकरी विरोधी, शेतकऱ्यांच्या प्रती असंवेदनशीलता दर्शवणारं हे वक्तव्य आहे. पण शेतकरी बांधवांच्या जीवाशी खेळ करून उद्योग टिकला पाहिजे असं आम्हाला मुळीच वाटत नाही. त्याच्यामुळे असल्या असंवेदनशील मंत्र्यांना सरकारमधल्या प्रमुख नेत्यांनी तरी समज द्यावी. गुलाबरावांच्या विधानानं वाद निर्माण झाल्याचं दिसताच राज्याचे कृषी मंत्रीही गुलाबरावांच्या मदतीला धावले. मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं सांगत दत्तात्रय भरणेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. पण शिवसेनेचे मंत्री असलेल्या उदय सामंत यांनी मात्र शेतकरी देशाचा कणा असल्याचं म्हणत गुलाबराव पाटलांच्या विधानावर असहमती दर्शवली आहे. त्याचा अर्थ आपण खरं तर वेगळा घेतला, असं त्यांचा अर्थ नव्हता. तो मेळावा उद्योजकाच्या तिथले ह्याचा होता. त्यांनी ते बारीक छोटासा कार्यक्रम घेतला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, त्याचा शेतकऱ्यांना असा अर्थ नव्हता की आम्ही सहन करतो. म्हणजे गुलाबराव पाटील स्वतः शेतकरी आहेत, आम्ही सहन करतो, पण ते पलीकडे उद्योग आपल्या काय उद्योगांना जर लाईट नाही दिली तर ते सहन करू शकणार, असं त्यांच्या बोलण्याच्या अर्थाचा अनर्थ झाला. असं काही नव्हतं. गुलाबराव पाटील पण हाडाचे शेतकरी आहेत आणि त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांविषयी त्यांची भावना ही खूप चांगली आहे. बळीराजा जो आहे हा आपला देशाचा, राज्याचा कणा आहे, तो आपला अन्नदाता आहे. त्याच्यामुळे सगळ्यात प्रथम काळजी ही आम्ही सगळ्यांनी शेतकऱ्यांची, बळीराजाचीच घेतली पाहिजे. आपल्याला एक कायदा सांगतो, ज्यावेळी पाणी टंचाई होते तेव्हा पहिलं पाणी आपण कोणाला द्यायचा निर्णय घेतलाय, तो शेतकऱ्यांना, म्हणजे माणसाला पाणी द्यायचा हे केलेला आहे. हे पिण्याचं पाणी असेल, शेतीचं पाणी असेल. नंतर दुसरा टप्पा जो आहे तो उद्योगाचा असेल किंवा अन्य ठिकाणचा, हा नंतर येतो. त्याच्यामुळे ज्या अर्थी बळीराजाची काळजी सरकार अतिशय महत्वाच्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी घेते, त्याच्यामुळे पहिलं प्राधान्य हे बळीराजालाच आहे, कारण तो आपला अन्नदाता आहे. राज्यात उद्योगांना चालना देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करणं साहजिक आहे, पण म्हणून शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करून उद्योजकांना हात जोडणं हे न पटणार आहे. जो शेतकरी जगाला अन्नधान्य देतो, शेतकरी जगला तर आपण जगणार आहोत. त्यामुळे सर्वात आधी शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यावर राज्यकर्त्यांनी भर द्यायला हवा. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.